हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळची वेळ आहे आणि सगळी घरातली कामं उरकून स्वतःला थोडासा वेळ द्यायचा म्हणून मग मी आता माझं स्किन केअर करत आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि जे काही आपले रोज वॉटर आहे तर ते मी थोडेसे स्प्रे करून घेतलेलं आहे. थोडा वेळ थांबलेले आहे आणि त्यानंतर जे काही माझ्या स्किनसाठी सूट होणारे मॉइश्चरायझर म्हणजेच माझी ऑइली स्किन आहे म्हणून पॉन्ड्सचं इथे जेल बेस्ड जे काही मॉइश्चरायझर आहे तर ते मी लावत आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुमच्या चेहऱ्याला जे सूट होतं तर ते मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. मॉइश्चर केल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याला पूर्णपणे व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे आपला चेहरा. अशा पद्धतीने मी डेली माझं स्किन केअर करत असते. तर इथे बघू शकताय मी इथे मॉइश्चरायझर चांगलं माझ्या चेहऱ्यामध्ये मुरून घेतलेलं आहे आणि बघू शकताय माझी स्किन कशी दिसते आहे. तर माझ्या स्किनला जे काही सूट होतं तर ते मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. स्किन केअरच्या टिप्स फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जी काही माझी डब्बी आहे तर ती सगळी संपत आलेली आहे. इतकं ते छान आहे. अगदी सिंपल माझं जे काही स्किन केअर आहे ते पण मी ते फॉलो करतेच. थंडीमध्ये तर नक्की फॉलोअप करा. थोडा वेळ मॉइश्चरायझर लावल्यानंतर थांबायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट वगैरे काही लावत नाही. मला डेली मी कधीच म्हणजे मला पावडर हा प्रकार खूप कमी आवडतो. शक्यतो मी नाही लावत. कधी काही फंक्शन वगैरे असेल तरच लावते, अदरवाईज मी नाही लावत. आणि त्याच्यानंतर डिरेक्टली ॲप्लाय करणार आहे ते सनस्क्रीन. तर मी सध्या डॉट अँड कीचं जे वॉटरमेलनचं सनस्क्रीन आहे ते वापरते. हे बेस्ट आहे आणि माझी स्किन ऑइली आहे तर ऑइली स्किनलासुद्धा सूट करतं. आणि कधी म्हणजे आपण असं म्हणतो की उन्हाळ्याच्या दिवसातच सनस्क्रीन वगैरे लावायची, तर असं नाही आहे. तुम्ही डेली सनस्क्रीन लावली पाहिजे. तर इथे बघू शकता 3 फिंगर येईल एवढी मी अमाऊंट घेते त्याची आणि डॅब 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 करत तुम्हाला आता कळेलच की हे व्हाईट कॉस्ट अजिबात सोडत नाही. बघा तर सनस्क्रीनसुद्धा डेली यूज करा. कधीही विसरू नका सनस्क्रीन लावण्यासाठी. त्याच्यानंतर आत्ता विंटर सीझन चालू आहे, थंडी आहे, तर कधीही डायरेक्टली ॲप्लाय करू नका लिपस्टिक वगैरे. तर बिफोर लिपस्टिक लावण्याच्या अगोदर आणि एक सांगायचं आहे की आता विंटर सीझन आहे तर मग तुम्ही ज्या लिक्विड मॅट वगैरे लिपस्टिक येतात त्या शक्यतो टाळा किंवा त्याच्या अगोदर तुम्ही जे काही आपलं लिप बाम आहे ते लावा आणि त्याच्यानंतरच तुम्ही लिपस्टिक किंवा लिक्विड जे काही तुम्ही लिपस्टिक वापरत असाल तर ते वापरा. मी शक्यतो विंटर सीझनमध्ये लिक्विड मॅट लिपस्टिक वगैरे शक्यतो टाळते. ज्याच्यात हे बघू शकता माझ्याकडे वॅसलिन ह्याच्यापेक्षा बेस्ट दुसरं कोणतंही लिप बाम नसेल असं मला तरी वाटतं. सो बघू शकताय मी पहिल्यांदा खूप सारं लिप बाम लावून घेते आणि तुम्हाला जर आता असं वाटतंय की थोडंसं आपल्याला लिप बाम थोडंसं लिपस्टिक शेड त्याच्यात ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता. सी बघा लिपस्टिक जे की मी झुडिओमधून घेतलेली आहे आणि फक्त आय थिंक 99 रुपीजला काहीतरी होती. सो बघा अगदी सिंपल मिनिमम असं हे माझं स्किन केअर रुटीन आहे आणि येस नेहमी मी हेच फॉलोअप करते. स्किन केअर मात्र कधीही स्किन केअर करायला कधीही विसरू नका.
मॉर्निंग असू देत नाईट, हे डेली फॉलो करा जेणेकरून तुमची स्किन विंटर सीझनमध्ये सुद्धा छान राहील. सनस्क्रीनच्या बाबतीतली टिप म्हणाल तर तुम्ही जेव्हा बाहेर पडणार आहात त्याच्या बिफोर एक 10 ते 15 मिनटं सनस्क्रीन लावायची आहे. येस, तर असं आहे माझं सिम्पल स्किन केअर रुटीन. तर तुम्ही मॉर्निंग स्किन केअर रुटीन तर माझं बघितलेलंच आहे. तर आता नाईट स्किन केअर रुटीनसुद्धा तुम्ही बघा की कसं मी ॲप्लाय करते सगळ्या काही गोष्टी, किंवा काय काय नाईट स्किन केअर रुटीनमध्ये काय काय आहे तर ते बघा. प्रत्येक लेडीजला घरातली कामं ही काही सुटलेली नाही आहेत, पण त्याच्यातूनच जो काही आपल्याला वेळ मिळेल त्याच्यात आपलं जे काही स्किन केअर रुटीन आहे किंवा जो काही आपल्या स्वतःला वेळ द्यायचा आहे तो द्यायला नक्की विसरू नका. तो वेळ द्या आणि बघा आयुष्य किती सुंदर आहे आणि छान आहे. स्वतःला थोडासा वेळ दिला, स्वतःच्या ज्या काही गोष्टी आवडणाऱ्या, ज्या स्वतःला आपल्याला गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण केला तर त्याच्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो आणि त्याच्यामुळे आपण नेहमी आनंदी राहतो. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते आणि ह्याच्यावरती आपण एक चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो असे मला वाटते. तर कामं तर काही ही रोजचीच असतात. संध्याकाळी दिवसभर कामं झाल्यानंतर जे काही माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते अशा पद्धतीने असतं. जेवण वगैरे झालं की त्याच्यानंतर बसण्याच्या ऐवजी पहिलं एक असतं की पहिलं किचन सगळं क्लीन करून घ्यायचं. एकदा किचन क्लीन झालं ना की एक लेडीजला हा आनंद असतो की माझं सगळं घर आवरल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे संध्याकाळी किचन क्लीन करून घेतल्यावरती सकाळी आपल्याला एक स्वच्छ आणि व्यवस्थित असं किचन पाहायला मिळालं की एक आनंद वेगळा असतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याच्यामुळे आपण अजून उत्साहाने सगळी जी काही कामं आहेत ती आपण उरकत असतो. तर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकताय, हे मी जे क्लिनिंग आहे ते मी 1 दिवसाआड तरी क्लिनिंग हे करतेच करते. किचन ओटा तर आपल्या रोजच्या रोज क्लीन होतोच, पण ज्या काही आपण ह्या टाईल वगैरे आहेत तुम्हाला दिसत आहेत तर त्या व्हाईट असल्यामुळे, व्हाईट असो किंवा म्हणजे कशाही असो, पण मला असं वाटतं की आपल्या स्वयंपाक करताना त्याच्यावरती फोडणी वगैरे देताना उडलं जातं आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावरती एक प्रकारचा तेलाचा थर साचत जातो. त्याच्यामुळे आपल्या हाताला जेवढ्या पद्धतीने येईल तेवढं मी क्लीन करत असते आणि मग एक 15 दिवसातून, महिन्यातून मी मिस्टरांना घेऊन आम्ही दोघेसुद्धा, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये असं आहे की एकमेकांना जरी मदत कराल तर ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे असं नाही की हां बाबा त्यांना घेतलं आणि सगळीच त्यांना कामं करायला लावली, असं नाही. जिथे जिथे आपण करू शकत नाही तिथे तिथे त्यांचा हात लागतो आणि मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये पुरुष वर्ग हा आपल्या म्हणजे अर्धांगिनीला ज्या काही जिथे गरज आहे तिथे मदत करतातच करतात. तर अशाच पद्धतीने मला जेवढं हाताला येईल त्या पद्धतीने मी असं क्लिनिंग करून घेते. संध्याकाळचा जो काही माझं क्लिनिंगचा पार्ट असतो हा मला खरंच म्हणजे कधी असं होतं की अरे बापरे एवढं सगळं आवरायचं आहे, आता कंटाळा खूप आलेला आहे. पण जर करायला घेतलं आणि सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे झालं आणि ते बघितल्यावरती एक वेगळंच असतं. हो झालेलं आहे सगळं क्लिनिंग, आता काही टेन्शन नाही आहे. पण होईपर्यंत थोडंसं असतं की ना खूप कंटाळा आलेला आहे, खूप हे होतं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, बाकीची कामं आहेत. पण मी बाकीची कामं करण्याच्या अगोदर हे मेन काम आहे ते करून घेते. कारण की कसं होतं, बाकीची कामं करून घेतली की कंटाळा फार येतो आणि मग आपण किचनकडे बघायला आपल्याला नको वाटतं आणि मग आपण नाही म्हटलं तरी आपल्याकडून म्हणजे एक विसरून जातो आणि म्हणजे आपल्याला इच्छा असतानासुद्धा आपण त्या गोष्टी टाळतो आणि आपल्याकडून क्लिनिंग वगैरे व्यवस्थित होत नाही. तर मी पहिलं सगळं किचन वगैरे, किचन ओटा जो आहे तो सगळा क्लीन करून घेते आणि मग जे काही माझी बेसिनमधली भांडी वगैरे असतील तर ती सगळी व्यवस्थित स्वच्छ धुवून वरती ठेवते आणि मग सगळी जे काही बेसिन आहे ते व्यवस्थित साफ करते, स्वच्छ घासून घेते आणि मग भांडी सगळी घासून घेते आणि मग धुवून वगैरे सगळं ठेवते. तर अशा पद्धतीने माझी जी काही डेलीची क्लिनिंग आहे ती असते.
आता तर सध्या थंडी खूप आहे, त्याच्यामुळे संध्याकाळची भांडी घासणं नकोच वाटतं. पण मला तरी असं वाटतं की सकाळी ठेवेपर्यंत, सकाळी तर खूप थंडी असते आणि प्रचंड गार पाणी असते, तर त्याच्यामुळे तुम्ही रात्री थोडासा आपल्याला कंटाळा किंवा आपल्याला असं वाटेल नको, पण तुम्ही एकदा भांडी घासायला सुरुवात केली तर आपली पटपट कशी भांडी घासून होतात ते देखील कळत नाही आणि शिवाय सकाळी आपल्याला जास्त त्रासही होत नाही. असं होतं बरेचदा की संध्याकाळी नको वाटतं थंडीमुळे आणि आपण ती सकाळी भांडी घासतो, पण सकाळी रात्रीपेक्षा जास्त थंडी असते, त्याच्यामुळे जास्त गार पाणी असतं आणि आपल्याला साहजिकच त्रास होऊ शकतो. तर मला असं वाटतं की जी काही कामं आहेत ती त्या टायमिंगमध्येच उरकून घ्यावीत. आवरून घेतलेलं आहे. आता तयारी करायची आहे ते उद्याच्या टिफिनची. आदल्या दिवशी तयारी करून घेते, म्हणजे मग सकाळी खूप घाई गडबड धावपळ वगैरे काही होत नाही, पटकन पण स्वयंपाक होऊन जातो. सो आता थंडीमुळे एकतर सकाळी लवकर उठायला होत नाही, पण तरी पण ट्राय करते की लवकर उठण्याचा. लवकर उठलं तर थोडंसं नाही का थंडी आपल्याला वेळी वाजते, पण काय करते उठल्यावरती पहिल्यांदा मी आंघोळ करून घेते, म्हणजे मग थंडी तरी निघून जाते, म्हणजे थंडी लागत नाही अजिबात. सो मग पटपट पण आवरलं जातं. थोडं कसं होतं मग जर उशिरा उठलं थंडीमुळे तर ऑलरेडी आपण सगळे उशिराच उठतो आणि उशिरा उठलं किंवा सगळी कामं उशिरा होत मग आपल्याला आरामही भेटत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मग सगळं आवरून घेते. आणि आता तुम्हाला हे पण दाखवते की तयारी कशी करते उद्याच्या टिफिनची. चला, उद्याच्या डब्याची तयारी जर आदल्या दिवशी थोडीशी करून घेतली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त उशीरही होत नाहीत आणि सगळ्या गोष्टी पटपट होतात, कारण की जे काही मटेरियल आहे तर ते आपल्याला रेडी असतं, त्याच्यामुळे मग पटपट ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर इथे बघू शकताय की मी कोथिंबीर जी आहे ती सगळी निवडून ठेवलेली आहे आणि अशा हे जे प्लास्टिक कंटेनर आहेत तर ते मी डीमार्टमधून घेतलेले आहेत, तर ते मला इतके उपयोगी पडलेले आहेत की सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आणि कोथिंबिरीची पेंडी तर एवढी मोठी होती, पण ती व्यवस्थित सगळी कोथिंबीर या डब्यामध्ये बसते आणि खराब देखील होत नाही. मिरच्या वगैरेसुद्धा मी अशा व्यवस्थित निवडून त्या डब्यामध्ये ठेवून देते. जे एक्स्ट्राची जी काही कोथिंबीर आहे, जे की थोडेसे दांडे जास्त असतात, तर ती कोथिंबीर मी अशी ठेवते जेणेकरून मला जे काही वाटण वगैरे करते काही भाज्यांसाठी तर त्या उपयोगी पडतात. तर इथे बघू शकता मी संध्याकाळचं माझं स्किन केअर रुटीन करतेच. ते केल्याशिवाय मी झोपत नाही. त्याच्यामुळे माझ्या स्किनला नक्कीच फरक पडतो आणि खरंच आहे की आपण काळजी देत नसल्यामुळे काही गोष्टी होत असतात. हे मला आता त्याची जाणीव होत आहे. तर इथे बघू शकताय की मी सेटाफिलचं जे काही माझं क्लिन्झर आहे तर ते यूज करत आहे. क्लिन्झरने व्यवस्थित क्लीन करून घेतल्यानंतर फेसवॉश करून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी जे काही संध्याकाळची क्रीम लावते तर ती तुम्हाला आता दाखवत आहे की ती का लावते हेही सांगेन. हे बघू शकता, ही आयुर्वेदिक कैलास जीवन क्रीम आहे. ती क्रीम इतकी उपयोगी पडते ना तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी, ही प्रत्येक घरात असावी असं मला तरी वाटतं आणि बहुतांशी बऱ्याचशाच लोकांकडे ही क्रीम आहे. तुमच्या अगदी तुम्हाला घेतल्यावरती कळेल की हातापायांच्या भेगा वगैरे तुम्हाला काही भाजलं असेल, कापलं असेल, सगळ्याच्या ह्याच्यावरती ही बेस्ट क्रीम आहे. तुमच्या चेहऱ्यावरती डाग वगैरे काय असतील तर त्याच्यासाठी, पिंपल्स वगैरे ह्यासाठी सुद्धा ही क्रीम वापरली जाते. तर इथे मी ही क्रीम, मला जिथे जिथे थोडेफार पिंपल्सचे डाग आहेत तर त्याच्यासाठी मी ही क्रीम वापरते आणि थोड्या प्रमाणात घ्यायची आहे आणि ती चांगल्या प्रकारे तुम्ही मुरवून घ्यायची आहे. हलक्या हाताने ती मसाज करायची आहे आणि चेहऱ्याला लावून घ्यायची आहे. तर संध्याकाळचं असं माझं हे सिम्पल स्किन केअर रुटीन असतं, जे की मी फॉलो करतेच करते. थंडीमध्ये तर आपली स्किन खूप ड्राय होते, तर त्याच्यासाठी ही क्रीमसुद्धा खूप बेस्ट आहे. तर संध्याकाळी ही एक क्रीम माझ्यासाठी उपयुक्त आहे आणि मी ती वापरत असते. त्यानंतर व्हॅसलीनसुद्धा आपल्या ओठांसाठी खूप हेल्पफुल आहे आणि व्हॅसलीनसारखं दुसरं लिंबाब नाही आहे असं मला तरी वाटतं. जसं की त्यानंतर जशी चेहऱ्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे हातापायांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून संध्याकाळी झोपताना तुम्ही व्हॅसलीन किंवा आपलं नॅचरल जे बॉडी ऑइल वगैरे येतात ते सुद्धा लावू शकता. पण मी इथे जॉयचं जे की ॲलोवेराचं बॉडी लोशन आहे तर ते लावून झोपते. तर अशा पद्धतीने माझं हे सिम्पल नाईट स्किन केअर रुटीन आहे आणि तुम्ही बघू शकता मगाशी जी काही क्रीम लावलेली होती ती अतिशय व्यवस्थितपणे छानपणे मुरलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल की माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन, नाईट स्किन केअर रुटीन कसं आहे आणि काय काय यूज करते मी. अगदी थोडे प्रोडक्ट्स यूज करून मी माझं जे काही स्किन केअर आहे ते सगळं करते.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याला टॅप करा, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज, नेक्स्ट व्लॉग आले की त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की मिळेल. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.